ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, आजकाल आपण सर्वच हाताने न जेवता चम्मचने हे जेवण करत असतो. तर आजच्या भागात आपण हेच बघणार आहोत, का जेवावे हाताने. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून आजकाल लोक हाताऐवजी चमच्याने जेवतात आणि या प्रकारे जेवताना स्वतःला श्रेष्ठ समजतात. मात्र आपल्या संस्कृतीमध्ये हाताने जेवण्याची पद्धत असून त्यामागे काही वैज्ञानिक कारणे देखील आहेत. तर आयुर्वेदाप्रमाणे आपले शरीर पंचतत्वांनी निर्मित झाले असून हाताच्या प्रत्येक बोटाच्या अग्रभागी एका तत्वाचे अस्तित्व हे आहे. अंगठा म्हणजे अग्नीचे अस्तित्व, तर्जनी म्हणजे वायूचे अस्तित्व, मध्यमा म्हणजे आकाश, तर अनामिका म्हणजे पृथ्वी आणि कनिष्ठा म्हणजे पाणी. जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा पाची बोटांना आपापसात जोडून तोंडात घास हा भरवतो. याने पंचतत्वाचा समतोल होत असून शरीराला मिळणारे अन्न ऊर्जा देणारं असतं. हाताने जेवल्याने आपला मेंदू आपल्या पोटाला अन्न ग्रहण करण्याचा इशारा देतो, ज्याने पचन क्रियाही सुधारते. हाताने जेवताना आपलं सर्व लक्ष खाण्यावर केंद्रित असल्याने शरीराला मिळणारी पोषकता वाढते. या व्यतिरिक्तच हाताने जेवण केल्याने तोंड भाजण्याचा देखील धोका कमी होतो, कारण अन्नाला स्पर्श केल्याने पदार्थ अतिशय गरम तर नाही ना याचा देखील अंदाज आपल्याला येतो. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.